ताईंकडं आम्ही सगळे शेतकरी मोठ्या आशेने आलोय की ताईने आम्हाला न्याय द्यावा, कारण आम्हाला म्हणजे आमच्याकडे आता शक्ती नाही राहिलेली आहे लढायची. माझं तर आता बोलायची सुद्धा आहे ना इच्छा नाही. कारण आहे ना तो माणूस इतका म्हणजे इतकी दहशत आहे खेड तालुक्यामध्ये त्याची की बोलायचं काम नाही. अहो त्याने आहे ना मला सांगा, धनंजय मुंडे सारखा माणूस, आता धनंजय मुंडे मंत्री आहेत आणि ह्यांनी मला कधी पाहिलं नाही किंवा हा राजू सोनवणे माझा चुलत भाऊ आहे. अशा आमच्या 8 भावंडांवरती खोटा गुन्हा दाखल केलाय आणि धनंजय मुंडे साहेबांनी फोन केला चाकण चौकीमध्ये की यांच्यावर गुन्हे दाखल करा. म्हणजे हा किती मोठा गरिबांनो अन्याय आहे तुम्ही सांगा. आणि जे शंकर मारुती रौंदळ, माझी आजी शांताबाई जयराम सोनवणे हिने शंकर मारुती रौंदळ यांचे चुलते सक्के यांच्याकडे जमीन घाण ठेवली होती. मग आता ती आजीने घाण ठेवली, मग आता यांच्या चुलत्यांनी परत देण्याची माझ्या वडिलांना बोली होती आजीला, तर माझ्या वडिलांनी ते खरेदी खत करून घेतलेले. खरेदी खत केल्यानंतर जर समजा जरी आमचे म्हणजे तिथं धरणाचं काम चालू होतं, आसखेड प्रकल्प चालू होता खेड तालुक्यात, नोंदी बंद होत्या आणि मी वयाच्या 9व्या वर्षी मी वयाच्या 9व्या वर्षी तमाशामध्ये घुंगरं बांधली आणि तेव्हापासून ताई मी आता नाशिकवरून रात्रभर कार्यक्रम करून इथं आली. मी 9व्या वर्षापासून घुंगरं बांधली. लहानपणी गावात मी ताई भीक मागितलं, खूप मी हाल काढलेली व्यक्ती आहे आणि एवढे हाल काढून या पोपट घनवटनी या राज घनवटनी आम्हाला बिनकामाच्या कोर्टाच्या चक्रा मारायला लावल्या. ताई नको नको झाले सगळ्यांना. आम्हाला असं वाटतं मेलेलं बरं, ती जमीन नसलेली बरी. आवर इतकी जरा शेती आहे ताई, आमच्या खेड तालुक्यात इतकी जमीन आहे ना त्या पोपट घनवट राज घनवटची. आणि बरं का यांची बघा गंमत कशी आहे, पोपट मारुती घनवट याची इतकी मोठी टोळी आहे गुंडांची की ती टोळी आहे ना त्यांच्या टोळीतलाच पोपट घनवट माणूस उभा करतो जमीन घ्यायला. ताई पोपट घनवट समोर येत नाही, त्याच्या टोळीतला माणूस उभा करतो, त्याच्या नाव करतो, मग स्वतःच्या नाव करून घेतो. ज्या वेळेस आमच्या सारख्यांवर गुन्हे दाखल करतो त्यावेळेस त्याची मुलगी, त्याचा पोपट घनवटचा मुलगी आणि जावई डॉक्टर आहे ताई. मग त्याला आहे ना सोपं कसं पडतं पोपट घनवटला, आमच्यावर गुन्हा दाखल केला की त्याला खोटं सर्टिफिकेट लगेच मिळून जातं दवाखान्याचं, कारण त्याची मुलगी डॉक्टर आहे म्हणून. आणि असं आहे ना असं सगळं इतकं अन्याय चालू आहे ताई. खरंच याचं आहे ना शासनाने लवकर चौकशी करावं ना, आम्हाला लवकर न्याय द्यावा, नाही तर आम्हाला फाशी तरी द्यावा सरकारने. इतका कंटाळा आला ताई, आता सणच व्हायना झालं बघा. अहो आम्ही 1-1 रुपया कष्ट करायचा, मी रात्रभर तमाशामध्ये नाचून आता इथं आली आहे. तुम्हाला न वाटलं तर तुम्ही माझी चौकशी करा. माझे ना लेकरं बाळा ताई, मला आहे ना 10 बाय 10चं घर आहे राहायला. माझ्या घरामध्ये मी असले, माझी फॅमिली असली, पाहुणा आला तर बसू शकत नाही, अशी आमची अवस्था आहे. आम्ही आज 2 करोडची आमची जमीन असताना आम्ही बेकारी आहे. कसं जगायचं, कसं आता लोकांनी कसं जगायचं. आणि प्रत्येकाची तुम्ही ऐकाल ना, प्रत्येकाची कहाणी तीच आहे. 11 अशा